त्यांची उत्पत्ती कोणापासूनच झालेली नाही, त्यांचे आईवडील नाहीत कोणी, आणि सगळ्या सृष्टीचा नाश करण्याचे, प्रलय करण्याची जबाबदारी भगवान शंकरांची आहे. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माण करतात, भगवान विष्णू पालन करतात. हेही काही लहान कामं नाहीत. पण कसं आहे, आपणच तयार केलेली जी वस्तू आहे त्याचा नाश करण्यासाठी पराकोटीची ममता त्यागलेली पाहिजे किंवा त्या ममतेपासून खूप दूर पाहिजे. भगवान शंकरांची स्थिती अशी आहे की त्यांच्या मनामध्ये कोणाच्याच विषयीचा हा माझा आहे किंवा हा फरक आहे असा भाव नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकर जे आहेत ते महाकाल स्वरूप आहेत आणि ते माझा आहे म्हणून मी याचा नाश करणार नाही किंवा तो परका आहे म्हणून मी त्याचा नाश करतो असं नाही. त्यांच्या मनामध्ये मोह नाही, ज्याची वेळ आली आहे त्याला नाश करणारच. म्हणून मग सर्वांनी सांगितलं की पराकोटीचा त्याग आणि वैराग्य वृत्ती असल्यामुळं खूप सामर्थ्यशाली असतानाही स्मशानामध्ये निवास करतात आणि त्यांच्या एवढं वैराग्य कोणामध्येच नाहीये. म्हणून सर्वश्रेष्ठ जे आहेत ते भगवान शंकर आहेत. म्हणून भगवान शंकर सर्वश्रेष्ठ आहेत असं एक मताने सांगितलं. ते सांगितल्यानंतर ब्रह्मदेव तिथं